नमस्कार, GS9 न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। प्रतिनिधी गोकुळ देवरे, धुळे। जिल्ह्यातील साक्री तालुक्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांची टीम 10 ऑगस्ट रोजी धुळे जिल्ह्यातील साक्री येथे लाडकी बहीण योजनेच्या प्रचारार्थ येत आहे। कार्यक्रम स्थळाजवळ असलेली गरीब आदिवासी कुटुंबाची झोपडी जिल्हा प्रशासनाने JCBच्या सहाय्याने तोडून जाळली। आज सर्वत्र जागतिक आदिवासी गौरव दिन साजरा होत असताना अशा प्रकारे एकीकडे लाडकी बहीण योजनेच्या प्रचारासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च आणि दुसरीकडे एका आदिवासी कुटुंबाची ही आया बहिणींवर बेघर होण्याची वेळ। जागतिक आदिवासी गौरव दिनाला महत्त्व न देणाऱ्या अधिकाऱ्यावर मुख्यमंत्र्यांनी तातडीने कारवाई करून त्या आदिवासी कुटुंबाला न्याय दिला पाहिजे। होणाऱ्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी आदिवासी कुटुंबाची झोपडी त्यामध्ये येत असल्याने ती JCBच्या सहाय्याने जमीनदोस्त करून जाळण्यात आली। अशा प्रकारे आदिवासी कुटुंबाच्या संसाराची होळी केली जात आहे, कारण महाराष्ट्र पुरोगामी विचारधारेवर आहे। अधिकाऱ्यांनी जागेची पाहणी करून आपल्या कार्यक्रमासाठी या गरीब आदिवासी कुटुंबाला विस्थापित केलंय। दिनांक 10 ऑगस्ट रोजी आपण या ठिकाणी येणारच आहात, तर या कुटुंबाचं पुनर्वसन आपण करायला पाहिजे अशी मागणी होत आहे। या आदिवासी कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे ही मागणी होत आहे। 15 वर्ष पहिले आमने बाप दादांची मी नाही दाग दाखवला पोरे आता आम्ही उघडा मग पडणं सर पाणी राहीना सर आम्ही काही दादा पोरे बट पाणी मस्त पाणी मस्तच म्हणा पोरे येशी बघाय पाठ टाकणार चेटाळी दिनार रवाला आता जागा ना कोणा गरज नाही होता 464 गट नंबर होता। आमना बाप दादा पैकी करी राहिलो शेत आमना आयशी म्हणजे ते आमना जा येले पण 100 वर्ष होय जाय शेत 100 वर्ष पैकी आमना बाप दादा करायना होता। ते आमना झोपडा तटेच बांधले होता, ते लगेच आमना घरले डायरेक्ट चेटाळी दिला जटे मंत्री रायना तटे मुख्यमंत्री जटे येल होता तटे येवानी जागाशी तटेच आमना झोपडा होता, तटे चेटाळी दिला बिडा बी काढू दिनात नाही आणि बाकी बिडा पण चेटाळी दिला। आम्ही मोडी राहण होतो, आमना सरपंचाने सांगेल होतं ते मोडी राहण होतं आमने काहीतरी दे बुवा टाकते बिकते काहीतरी दे राहणार होता। एक पोलीस का कोण